असं कसं पाणी दिलं हो तुम्ही? अहो दारू नाही ती पाणी आहे. ते बावळट, याचा थंडगार पाणी आणून दिलं तर ते घोटघोट नाही पेणार तर का घटघट पेणार आहे का? बरोबर झालं असेल तर आवरा ना, तुम्ही चालले झोपायला. जा बरं, मला खूप काम आहे, जा लवकर. यम है हम है यम है हम. आज आलो उचलायला एका शिक्षकाला देवदास बडगेला. बघतो घरात आहे की नाही. अरे अरे ऐका घरात, अरे ऐका घरात. आता कोण थापक झुले आला? अरे तुम्हाला काही काम धंदे नाहीत का रे? आता रातच्या पण पैसे मागायला आले का तुम्ही? अरे यम है हम. अरे बापा हे घे पैसे, जाय बरं लवकर, मला भरपूर अहवाल बनवायचे. अरे मी भिकारी नाही, यम है यम. अरे बापा डबल पैसे घे, पण असा घाबरू नको. अरे तुला कसं कळत नाही बाबा, मी यम आहे यम. अरे बरं, तू जर यम असेल ना, यम आहे का तू? दाखव बरं तुझी आयडी, दाखव आधार कार्ड, राशन कार्ड, इलेक्शन कार्ड, पॅन कार्ड. काय नसतं आमच्याकडे. बघ ब्रह्मांड यम आयडी. हा तर खरंच देवा, मला माफ करा हो देवा, मी काही ओळखलं नाही. पण देवा, मी अजूनही दुनिया पाहिली नाही हो. किती सौंदर्यानं खर्च भरलेली दुनिया, आणि तुम्ही मला घेऊन चाले. अरे मग काय केलंस तू आतापर्यंत? देवा, मी घर आणि शाळा, शाळा आणि घर, शाळा आणि घर. अरे या घरगलीतून काय आमच्या काळाला आलोय मी तुला. झालं ना देवा, एक हात जोडून विनंती आहे, माझी एक इच्छा होती हो, पूर्ण करा. काय बोल. देवा, फक्त मला एवढे आव्हान बनवू द्या, तोपर्यंत तुम्ही खुर्चीवर बसा. काय खुर्चीवर? गोडव्यात आहे का? नाही रे. अरे सिंहासनावर बसत असतो मी, म्हणून बोललो. बसतो, आटप लवकर. बरं देवा, एक विचारू का हो? हा विचार. तुम्ही काही शाळा वगैरे शिकलेले आहे का? का बरं? अहो, केंद्र शासनाचा नव भारत साक्षरता अभियान कार्यक्रम सुरू आहे, आणि जर तुम्ही शाळा शिकेल नसाल तर मी उल्हास ऍप मध्ये तुम्हाला ऍड करतो आणि टॅग करून टाकतो. अरे तुच्छ प्राण्या, या भूतलावर जेवढ्याही भाषा बोलल्या जातात त्या भाषा मला अवगत आहे. आणि तू मला काय शिकवण्याची गोष्ट करतो? अहो देवा, शासनाचे उपक्रम राबवावेच लागतात. अरे बाबा, तुला एकच सांगतो, मला भरपूर काम आहे, आटप लवकर. आणि काय घरात एकटाच दिसतो, बाकीचे कुठे गेले? देवा, 2 मुलं आहेत, एक MBBS ला आहे आणि एक IIT ला आहे. वा रे वा, शाबास. मग तर नक्कीच ते इंग्लिश स्कूलला शिकले असतील. काय इंग्लिश स्कूल? अरे थो, जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकून वर गेलेले आहेत. आणि जिल्हा परिषद शाळा म्हणजे काय जोक आहे का? अरे ब्रँड आहे, ब्रँड. आणि तुझी भार्या? भार्या? अहो भार्या कशाची डोक्याला भार आहे, राग राग झोपायला गेली. कुणाशी बोलतो बिचारा देवदाने. अहो काही काम धंदे नाहीत का? नाही माझ्या बदनाम्या करतात. अहो चारांना हरपलेली काय तुमचे? एकटेच बडबडून राहिले. अगं मला घेऊन जायला यम आलेले आहेत. अहो कुठे आहेत यम? अगं ते काय खुर्चीवर बसलेले आहेत. कुठे आहेत? अगं त्या खुर्चीवर नाही, त्या खुर्चीवर बसलेले आहेत. कुठे आहेत? पक्के आटाने हरपलेले माणसाचे. अगं खरंच मला ते यम घेऊन जायला आलेले आहेत. हो का? खूप मस्त झालं मग. बरोबर, लवकर लवकर जा मग यमासोबत. पण जसं माझ्या बापाला फसवलं ना, तसं तर यमाला फसवलं म्हणून झालं. ए आवाज काय?
कागद तुझ्या बापाला कधी फसवलं का मी? किती नाटक करता हो तुम्ही, किती खोटं बोलता. लग्नाच्या आधी म्हणायचे तुमच्या मुलीला राणी बनवून ठेवली. कशाची राणी, कशाची महाराणी, नुसतं नोकराणी बनवून ठेवली. किती चाटा मारता, किती खोटं बोलता. झाल्याची लावा जर चला, नाही तर मी चालले. का बरं बिघडेल गुलपा सारखी नको करू, जा होतो. अरे किती वातरड आहे रे तुझी भार्या. तिच्या बापाला का बरं सांगितलंयस तू? अरे देवा, तिच्या बापाजवळ गेलो होतो. तिच्या बापाचे हात जोडे, पाय पडले, विनंती केली, सांगितलं मामा हिला परत घ्या. पण हिचा बाप म्हणे जवाई एकदा आम्ही दिलेला माल परत घेत नाही. अरे ठीक आहे आता तुझ्या कामा लवकर चल. आणि मी थोडी वाम कुक्षी घेतो, अटप लवकर. हे बघा देवा, तुम्ही वाम कुक्षी घ्या पण घोरू नका. या बायकोच्या घोरण्यामुळे इतका वैताग आला ना, मी काही सांगू शकत नाही. अरे चलो वाम कुक्षी रद्द करतो, पण लवकर अटप तुझे ते आव्हान. हा देवा, फक्त आता शिक्के मारणं बाकी आहे. देवा झाले, आता सगळे अहवाल झाले, आता चला. बरं चला आवरा, घेऊन जातो याला. देवा एक मिनिट. आता काय राहिलं? हॅलो, हा बोला ना साहेब. हा मी बोलतो. काय, कधी? उद्याच? बापू अहो साहेब, कसं शक्य हो, करावंच लागतंय. बरं, प्रयत्न करतो साहेब. आता काय झालं? अरे देवा, आमच्या ईओ साहेबांचा फोन होता. त्यांनी सांगितलं की जिल्हा परिषद अकोला या ठिकाणी अमरावती विभागीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातर्फे तुम्हाला हास्य जत्रेमध्ये भाग घ्यायचा आहे आणि त्याची थीम रातभरातून तयार करा, उद्या सादरीकरण करा. अरे बापा लय काम आहे रे तुमच्या माग. पण एक सांगतो मला, काम पुण्याचे, हे काम पूर्ण केल्याशिवाय मी काही तुला नेणार नाही. चित्रगुप्त जी महाराज. एक काम करा, महाराज, हे जिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचारी यांचं 20 वर्षाने आयुष्य वाढवून टाका. शंका आहे महाराज? काय शंका आहे? यांचं जर आयुष्य आपण 20 वर्षाने वाढवलं तर आपल्या मृत्यू लोकांमध्ये समतोल बिघडून जाईल महाराज. अरे पण याच्यावर काही पर्याय असेल? पर्याय शोधावा लागेल महाराज आपल्याला. शोधा मग, काय बघा. इतर काही लोकांचं आपल्याला 20 वर्षाने आयुष्य कामं कमी करावं लागेल महाराज. बाबा करू ना. जे काम चुकार असतील, जे भ्रष्ट असतील, जे गरिबांना फसवत असतील, त्यांचे 20 वर्ष आयुष्य कमी करून टाका, याचं वाढवून टाका. जी महाराज. परंतु महाराज, आता परत एकदा मला व्हाईटनरचं काम पडेल महाराज. अहो व्हाईटनर लावा, काही लावा, पण हिशोब जुळवा. जा. जी महाराज, धन्यवाद. गुरुजी निश्चिंत राहायचं. 20 वर्षाचं लाईफ टाईम विचारणार तुम्हाला. आनंदाने कामा करा, आनंदाने राहा. येतो आम्ही. धन्यवाद यमदेवा. या यमाच्या तावडीतून तर सुटलो, पण हिच्या तावडीतून कधी सुटणार काय?